कौन रोकेगा हमें? तुम नहीं सर। तो क्या चाहता है? तर जय शिवराय भावांनो. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो बॉयज ॲटिट्यूड स्टेटस रीलवर आपण बनवला आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्ही बनवून इंस्टाग्राम रील्सवर अपलोड करीत असाल तर मित्रांनो 100% तुमची रील व्हायरल होणार आहे. त्यामुळं आजचा व्हिडिओ कंप्लीट बघून नक्की एडिट करा. आणि या व्हिडिओ जेवढे मी मटेरियल यूज केलं आहे हे सर्व आपल्या टेलिग्रामला तुम्हाला भेटून जाईल. टेलिग्राम माझा जॉईन करून टाका. टेलिग्रामची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकली, तिथून माझा टेलिग्राम तुम्ही जॉईन करून टाका. तर VPN ऑन करून घ्या. ऑन केल्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून टाका. ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने भेटणार आहे. इथं जे न्यू प्रोजेक्टचं नाव आहे त्याच्यावर क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा अल्बम तुम्हाला ओपन होऊन जाणार. आणि जो तुमचा कोणता मॉडेलची इमेज आहे तुम्ही ज्याला सिलेक्ट करून घ्या. तर घेतो मी मॉडेलची इमेज सिलेक्ट करून. सिलेक्ट केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने भेटेल. तर खाली इफेक्टच्या शेजारी एक रेटिओ म्हणून ऑप्शन आहे, तर त्या रेटिओच्या ऑप्शनवर क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे 9.16, तर त्याला सिलेक्ट करा फ्रेम आणि इथं यस म्हणा. तर आपली फ्रेम झाली आहे 9.16 मध्ये सिलेक्ट. तर बघू शकता जे आपले लास्टचं नाव टॅप टू टेस्ट कॅपकटचं, तर त्याच्यावर क्लिक करून टाका एंडिंगचं. तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा. एक तुम्हाला डिलीट म्हणून ऑप्शन भेटेल, तर त्या डिलीटच्या ऑप्शनवर क्लिक करून टाका म्हणजे ते नाव आपलं डिलीट झालं आहे. तर बघू शकता फोटोच्या खाली तुम्हाला एक ॲड ऑडिओ असं ऑप्शन भेटेल, तर त्या ॲड ऑडिओवर क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली 5 ऑप्शन भेटणार. तर एक नंबरचा ऑप्शन म्हणजे साऊंड. तर मी तुम्हाला जे सॉन्ग दिले भावनं ते साऊंडमध्ये जाऊन तुम्ही ते ॲड करून टाका. मी घेतो व्हिडिओ टू एक्सटेट करून सॉन्ग. तर बघू शकता फायनली मी सॉन्ग पण ॲड केलं आहे. तर पूर्ण बॅक घेतो. एवढं केल्यानंतर जो तुमचा मॉडेलची इमेज आहे तुम्ही त्याच्यावर क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याला असं लास्टपर्यंत घेऊन टाका. बघू शकता नॉर्मली पुढं आणा, परत सोडून द्या. जे तुमचं सॉन्ग आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करून टाका म्हणजे तुम्ही कंप्लीट त्याच्या लास्ट लिहून जाशाल. एवढं केल्यानंतर बॅक या. जो तुमचा मॉडेलची इमेज आहे त्याच्यावर क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे एक नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे स्प्लाईट. त्याच्या स्प्लाईटच्या ऑप्शनवर क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं आपला कट पडला आहे बघू शकता तुम्ही. तर हा जो पार्ट आहे लास्टचा तर याच्यावर क्लिक करून खाली असे भरपूर ऑप्शन भेटतात, स्क्रोल डाऊन करा. तुम्हाला एक स्टाईलच्या शेजारी डिलीट म्हणून ऑप्शन भेटेल, तर त्या डिलीटच्या ऑप्शन जर क्लिक केला तर तो पार्ट आपला डिलीट झाला आहे. तर बघू शकता सॉन्ग आणि फोटो आपला फायनली इथे रेडी झाला आहे. तर तुमच्या मॉडेलची इमेज एकदा तुम्ही क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली असे भरपूर ऑप्शन भेटतात, तर स्क्रोल डाऊन करा. तुम्हाला एक बेसिक नावाचं ऑप्शन भेटेल भावानो. ओव्हरलेच्या शेजारी असतं, तर त्या बेसिक नावाच्या ऑप्शन क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे 3 प्रॉपर्टीज ओपन होऊन जातील. एक पोझिशन आणि एक स्केल आणि एक रोटेट. तर पोझिशनच्या शेजारी जे स्केल तर स्केलवर या. ती रेश तुम्ही जशी वाढ असेल तसा तुमचा फोटो झूम होणार. तर इथं या पद्धतीने मी फोटो सेट करून घेतो. सेट केल्यानंतर पोझिशनमध्ये जातो, परत तो फोटो थोडा सेट करून घेतो आणि इथं यस म्हणतो. तर या पद्धतीने तुमचा मॉडेलची इमेज तुम्ही सेट करून घ्या. सेट केल्यानंतर आता बीट आणि इफेक्ट सर्व राहिले, तर ते कसे काय लावायचे तुम्हाला सर्व सांगून देतो. तर बघू शकता फायनली बीट आता एकदम सोपं आहे भावना. बीट वगैरे कसं तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप सांगतो. तर आपलं जे पहिले बीट आहे भावना ते, तर बघू शकता इथं पहिले बीट आपलं कंप्लीट 1 सेकंदवर आहे. तर आता काय करायचं, तुमचा जो मॉडेलची इमेज तुम्ही त्याच्यावर क्लिक करून टाकायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं एक नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे स्प्लाईट. त्या स्प्लाईट नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून टाकायचं. इथं बघू शकता इथं आपलं बीट लागलं एक. हे पहिले बीट झालं. तर दुसरं बीट जे आहे ते 3 सेकंदवर आहे. परत तो तुमचा मॉडेलची इमेजवर त्याच्यावर क्लिक करून टाकायचं. आणि एक नंबरला ऑप्शन म्हणजे स्प्लाईट. तर बघू शकते स्प्लाईट मारल्यानंतर बघू शकता आता आपले एवढं 2च बीट आहे, बाकी कोणतेच बीट नाही. ओके, तर फायनली आपले बीटसुद्धा लावून झाले. तर आता इफेक्ट सांगतो भावानो. एक नंबरच्या फोटोवर क्लिक करायचं तुमच्या. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आपल्या एक ॲनिमेशन लावायचं आहे. तर ॲनिमेशन सांगतो. तर पहिल्या इमेजवर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक कीचं ऑप्शन भेटेल, तर त्या कीच्या ऑप्शनवर क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं स्टार्टिंगला एक रेड पट्टी आली बघू शकता तुम्ही. तर मी नॉर्मली पुढं आलं तर ॲटोमॅटिक ती व्हाईट होऊन जाते. स्टार्टिंगला आलं तर ती रेड होऊन जाते आपली. एवढं केल्यानंतर डायरेक्ट लास्टला यायचं आणि ॲटोमॅटिक आपण सर्व बॅक झालो आहे. तर परत तुमच्या मॉडेलची इमेज तुम्ही त्याला क्लिक करून टाका. कंप्लीट त्याच्या लास्टला आले.
परत त्या कीवर क्लिक केलं तर बघू शकते मायनस होऊन गेली आणि इथं रेड पट्टी आली. खाली असे भरपूर ऑप्शन भेटतात, तर स्क्रोल डाऊन करा. तुम्हाला एक बेसिक नावाचा ऑप्शन भेटेल, त्या बेसिक नावाच्या ऑप्शन क्लिक करून टाका. स्केलवर आहे आणि तुमचा फोटो आता इथं स्केलवर आल्यानंतर याची साईज एकदम लक्षात ठेवायची. तर माझ्या 145, तर तुमची जी असेल तुम्ही ती लक्षात ठेवा. आता मी वाढवतोय, तर हिला करतो मी 170 आणि इथं येस म्हणतो. तर बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने एक आपलं ॲनिमेशन लागून जातं झूमवाला. तर एवढं केल्यानंतर इथं 2 नंबरचं इमेज आहे, त्याच्यावर क्लिक करून टाकायचं. परत त्याला आपल्याला कीनुसार एक ॲनिमेशन लावायचं. परत त्याचं स्टार्टिंग लिहायचं अशा पद्धतीने. परत तुम्हाला मी ती की सांगितली, ती की लावायची. परत पुढे यायचं आणि ॲटोमॅटिक आपण सर्व बॅक झालो आहे. परत त्या इमेजवर क्लिक करायचं, त्याच्या कंप्लीट लास्टला आलो आहे. परत त्या कीवर क्लिक करायचं, ॲटोमॅटिक ती मायनसची तली ती रेड पट्टी आली. परत खाली स्क्रोल डाऊन करा, तुम्हाला एक बेसिक नावाचं ऑप्शन भेटेल, त्या बेसिक नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून टाका. तर आता बघू शकता, आता आपली स्केल होती पहिली 145, तर मी तिला 145 करून टाकतो. इथं बघू शकता स्टार्टिंगला आपल्याला स्टार्टिंगची जी असेल ती ॲटोमॅटिक इथे सेट असेल. तर बघू शकता फायनल हा एक ॲनिमेशन लावून गेला आपला. तर यापर्यंत तुम्ही दोन्ही ॲनिमेशन लावून टाकायचे. लावल्यानंतर जी पहिली व्हाईट बीट आपले बघू शकते, तर व्हाईट बीट पहिली, त्या व्हाईट बीटवर क्लिक करून टाका. त्या व्हाईट बीटवर क्लिक केल्यानंतर पहिल्या बीटवर आल्यानंतर त्या व्हाईट बीटवर क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक कॅमेऱ्यामध्ये CW स्विरल अशा पद्धतीने एक इफेक्ट भेटणार आहे. बघू शकतो तुम्ही माझ्या स्क्रीनवर CW स्विरल या पद्धतीने त्याचं नाव आहे. त्याची साईज आपण ठेवली 0.1 सेकंद. बघू शकतो मी तर येस म्हणतो. एवढं केल्यानंतर परत 2 नंबरची व्हाईट बीट आहे, त्या व्हाईट बीटवर क्लिक करून टाका. तिथं आपण लावला आहे पुल आउट, कॅमेऱ्यामध्ये येऊन पुल आउट लावला, साईज एकदम फुल ठेवली. तर तुम्हाला पुल आउट इफेक्ट इथं भेटून जाईल आणि इथं येस म्हणा. एवढं केल्यानंतर बघू शकता आता इथं 3 सेकंदाच्या पुढं तुम्हाला जर तुमचा दुसरा इमेज असेल तुमच्याकडं, तर तुम्ही तो चेंज करू शकता. तो चेंज करण्यासाठी काय करायचं, ते 3 नंबरच्या मॉडेलची मी इमेजवर क्लिक करायचं. म्हणजे आपला हा 3 नंबरच्या 3 सेकंदच्या पुढचा जो इमेज आहे त्याच्यावर क्लिक करून टाका. खाली भरपूर ऑप्शन भेटतात, स्क्रोल डाऊन करा. स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला एक रिप्लेस म्हणून ऑप्शन भेटेल भावांनो. एक कॉपीच्या शेजारी रिप्लेस म्हणून ऑप्शन, त्या रिप्लेसवर जर क्लिक केलं तर तुमचा अल्बम तुम्हाला ओपन होऊन जाणार आहे. जो तुमचा कोणता मॉडेलची इमेज आहे तुम्ही त्याला सिलेक्ट करून घ्या. त्याला सिलेक्ट केल्यानंतर त्यालासुद्धा आपल्याला एक ॲनिमेशन लावायचं भावांनो. तर ते कसं लावा तुम्हाला सांगू देतो. तर परत त्याच्यावर क्लिक करून टाका आणि खाली तुम्हाला भरपूर ऑप्शन भेटतं. परत त्या बेसिक नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून टाका. बेसिकवर आल्यानंतर पोझिशनमध्ये या आणि त्याला तुम्हाला तुमच्या पद्धतीने इकडे ठेवायचं की तिकडं. तर मी इकडे ठेवतो भावांनो, बघू शकतो तुम्ही अशा पद्धतीने. एवढं ठेवल्यानंतर स्टार्टिंगला येतो, त्याच्या स्टार्टिंगला आल्यानंतर परत ते कीचं ऑप्शन मारतो, डायरेक्ट लास्टला येतो. लास्टला आल्यानंतर परत कीचं ऑप्शन, परत बेसिकमध्ये या, खाली स्क्रोल डाऊन करा, बेसिक नावाचं ऑप्शनमध्ये या. बेसिकमध्ये आल्यानंतर जी पोझिशन आहे तुमच्या हिशोबाने त्या मीडियमला फोटो सेट करून टाका आणि तर येस माना. तर बघू शकते खतरनाक ॲनिमेशन लागतं आपलं या पद्धतीने. तर एवढं केल्यानंतर त्या मॉडेलची इमेज क्लिक करून टाकायचं. खाली असे भरपूर ऑप्शन भेटतात, स्क्रोल डाऊन करा. तुम्हाला एक फिल्टर नावाचा ऑप्शन भेटेल, तर फिल्टर नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा. बेसिकच्या शेजारी फिल्टर नावाचा ऑप्शन, त्याच्यावर क्लिक करून टाका. तो ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन भेटणार, एक फिल्टर आणि एक ॲडजस्ट. तर 1 नंबरचं जे आहे फिल्टर, तर फिल्टरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं भरपूर फिल्टर भेटणार. तर तुम्हाला एक फिल्टर सांगतो ते यूज करायचं. इथं ट्युलर्स नावाचं फिल्टर वाहनो, याला सिलेक्ट करून याची साईज 100 ठेवायची. बघू शकता इथं 100 ठेवल्यानंतर त्याच्यासाठी एक ॲडजस्टचं ऑप्शन, त्या ॲडजस्टवर जर क्लिक केलं तर 3 नंबरला तुम्हाला सॅच्युरेशन नावाचा ऑप्शन भेटेल. त्याचं सॅच्युरेशन जे आहे पूर्ण ऑफ ठेवायचं भावांनो. ऑफ ठेवल्यानंतर बघू शकता इथं येस म्हणतो मी. आपल्या इथं बघू शकता ब्लॅक व्हाईट टाईप एक फिल्टर लागलं आहे. इथं आता इथे इफेक्ट कोणकोणते यूज केले तुम्हाला सांगतो. पहिले तुम्हाला नेम सांगतो भावा. तर तुम्हाला 4 नंबरला ओव्हरलीचं ऑप्शन भेटेल, त्या ओव्हरलीवर क्लिक करून टाका. इथे ॲड ओव्हरलीमध्ये जा, जे तुम्हाला मी टेक्स्ट दिलं आहे तुम्ही ते टेक्स्ट ॲड करून टाका. मी घेतोय टेक्स्ट ॲड करून, तिथे ॲडवर क्लिक करतो. अशापर्यंत टेक्स्ट ॲड करून घेतलं आहे भावांनो. या पद्धतीने टेक्स्ट ॲड केल्यानंतर त्याला माल ठेवायचा फक्त एवढ्या पार्टपर्यंत, इथं 1 सेकंदापर्यंत. त्याला मी इथून कमी करून टाकतो. एवढं ठेवल्यानंतर काय करायचं, त्या टेक्स्टला सेट करण्यासाठी त्याच्यावर क्लिक करून टाका टेक्स्टवर. का असं त्याच्यावर जर क्लिक केलं तर खाली प्रॉपर्टीज ओपन होऊन जाणार. स्क्रोल डाऊन करा ऑप्शनला, तुम्हाला एक बेसिक नावाचा ऑप्शन भेटेल. तर त्याची पोझिशन अशी वर घेऊन टाका, या पद्धतीने सेट करून टाका. इथं एवढं केल्यानंतर इथं येस म्हणा.
खाली असे भरपूर ऑप्शन भेटतात, स्क्रोल डाऊन करा. तुम्हाला एक ॲनिमेशनचं ऑप्शन भेटेल. इथून आपलं ब्लेंडिंगच्या शेजारी ॲनिमेशन, तर त्याच्यावर क्लिक करून टाका आणि त्याला ॲनिमेशन लावायचं. आपल्या इनमध्ये येऊन 1 नंबरला फेड इन नावाचं ॲनिमेशन, त्याला सिलेक्ट करून इथं तो ॲनिमेशन आपल्याला लावायचं. बघू शकता आणि इथं येस मान. तर पुढचे टेक्स्ट सेम या पद्धतीने ॲड करायचे भावनो. तर बघू शकता. परत ॲड ओव्हरले क्लिक करून टाकायचं. ते दुसरं टेक्स्ट जे आहे ते तुम्ही ते ॲड करून टाका. घेतो त्याला ॲड करून. या पद्धतीने त्याला ठेवायचं आहे आपल्याला फक्त 3 सेकंदापर्यंत. तर बघू शकता. परत त्याला त्या हिशोबाने तुम्ही अशा हाताने सुद्धा सेट करू शकता. या पद्धतीने डायरेक्ट वर नेऊ शकता. एवढं केल्यानंतर परत त्या ॲनिमेशनमध्ये या. त्याला ॲनिमेशन देऊन टाकायचं आपल्याला फेड इन आणि इथं येस म्हणा. तर बघू शकते 2 टेक्स्ट तुम्हाला ॲड करून दाखवले. 3 नंबरचं टेक्स्ट या पद्धतीने ॲड करून टाकायचं. ओके. त्याला आपल्याला ठेवायचं डायरेक्ट लास्टपर्यंत. एवढं केल्यानंतर आता बॉडी इफेक्ट दाखवून देतो तुम्हाला. तर आपल्याला बॉडी इफेक्ट लावायचा तो म्हणजे 3 सेकंदावर. तर बघू शकता इथं 3 सेकंदावर बॉडी इफेक्ट लावायचा आहे. तर इथं इफेक्टमध्ये ओव्हरले शेजारी इफेक्टचा आयकन, त्याच्यावर क्लिक करून टाका. तुम्हाला एक 3 ऑप्शन भेटणार. एक व्हिडिओ इफेक्ट, एक बॉडी इफेक्ट आणि फोटो इफेक्ट. तर व्हिडिओ इफेक्टच्या शेजारी जे बॉडी इफेक्ट आहे, बॉडी इफेक्टवर क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट भेटणार आहे. तर इथं बघू शकता हा इफेक्ट आहे लाईटवाला. तर याला सिलेक्ट करून इथे येस म्हणतो. बघू शकता लाईट डिसॉलिंग या पद्धतीने. नाही भेटला सर्च करू शकता, 100% भेटणार. तर त्याला बघू शकता त्याची सेटिंग कशी करायची भावनो. त्याला ठेवायचं आपल्याला 4 सेकंदापर्यंत. आणि त्याच्यावर जर क्लिक केलं तर त्याच्या खाली प्रॉपर्टीज तुम्हाला ओपन होऊन जाणार आहे. 1 नंबरला ऑप्शन म्हणजे ॲडजस्ट. त्या ॲडजस्टवर क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याची जी स्पीड आहे ती पुन्हा 100 करून टाका भावनो. या पद्धतीने इफेक्ट लागतो आणि येस म्हणा. एवढं केल्यानंतर परत तो लास्टचा इफेक्ट आहे, बघू शकता हा. तर हा सुद्धा इफेक्ट तुम्हाला दाखवून देतो. तर इथं बॉडी इफेक्टमध्ये या. परत तुम्हाला असे वरती भरपूर ऑप्शन भेटते. ट्रेंडिंग, त्याच्यापुढं सुपर पॉवर्स, त्याच्या शेजारी स्ट्रोक. तर स्ट्रोकवर जर क्लिक केलं तर बघू शकता अजून वेगळे तुम्हाला इफेक्ट भेटणार. तर तुम्हाला तिथे एक इफेक्ट भेटणार आहे. तर इथं तर हा इफेक्ट बघू शकता तुम्ही, मार्कर. तर या पद्धतीने याला सिलेक्ट करा आणि त्याला आपल्याला ठेवायचा फक्त एवढ्या पार्टपर्यंत. इथं 8 सेकंदापर्यंत. आणि त्याच्या ॲडजस्टमध्ये त्याच्यावर जर क्लिक केलं, त्याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला खाली अशापर्यंत ओपन होऊन गेल्या. तर 1 नंबरला ॲडजस्टचं ऑप्शन, त्या ॲडजस्टवर क्लिक करून टाका. त्याची स्पीड पूर्ण 100 करून टाका भावनो. आणि तुम्हाला जर वाटत असेल त्याचा आपल्याला कलर चेंज करायचा आहे तर यापर्यंत तुम्ही करू शकता. तर 3 नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे कलर. बघू शकता मी कलर चेंज वगैरे करतो. ते ऑटोमॅटिक चेंज होतो. तो त्याचं ग्लोविंग जे आहे भावनो, ते सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. तर ग्लोविंगवर जर क्लिक केलं तर अशा पण त्याचं चेंज करू शकता. आणि तर येस म्हणा. तर फायनल आपला व्हिडिओ रेडी झाला भावनो. एवढं केल्यानंतर डायरेक्ट सेटिंगमध्ये यायचं. वर सेटिंगमध्ये आल्यानंतर काय करायचं, त्याची फ्रेम रेट जी आहे ती 60 लावून टाका. कोडेट आहे ती हाय करून टाका. डायरेक्ट हा व्हिडिओ सेव्ह करून टाका. जर तुम्हाला काही एडिटिंगबद्दल अडचण आली तर मला इंस्टाग्रामला DM करा. तर चला भावांनो, भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.